मंडळी, सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या कार्यक्रमात मी किमया नारायण तुमचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे नाळ फेम अभिनेत्री देविका दफ्तरदार. जाणून घेऊया तिचा प्रवास आणि तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा बाप्याविषयी आजच्या इंटरव्ह्यू मध्ये. ताई कशी आहे? खूप छान आत्ताच रिलीज झाली आहे आणि त्यामुळे खूप आनंद होत आहे. ओके. नुकताच तुझा सिनेमा हा रिलीज झाला आणि सिनेमाचा ट्रेलर सगळ्यांनाच आवडला होता. म्हणजे शॉकिंग होता ट्रेलर आणि तुझी भूमिकाही खूप छान आहे त्यातली. तर तुझ्या भूमिकेविषयी आणि सिनेमाविषयी काय सांगते? म्हणजे खरं तर ती शॉकिंग पण इट्स अ सरप्राईज आणि इट्स अ प्लेझंट सरप्राईज ती फिल्म असं मी म्हणेन. कारण एकतर वेगळ्या विषयावर आहे. मराठीमध्ये असा झाला नाहीये असा विषय आहे. कारण सेक्स चेंज, जेंडर चेंज असा त्या सिनेमाचा विषय आहे. आणि अशा विषयांवर आतापर्यंत मराठीमध्ये काहीच आलेलं नाही अनफॉर्च्युनेटली एवढ्या वर्षात. तर पहिल्यांदाच मराठीमध्ये असा काहीतरी विषय मांडला जातोय. तो तसा एंटरटेनिंग, ह्युमरस आणि शिवाय एक सेन्सिटिव्ह आणि एक सेन्सिबल स्टेटमेंट करणारा असा सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अगदीच आवडेल बघायला असा सिनेमा आहे. त्यानंतर माझ्या कॅरेक्टर विषयी बोलायचं झालं तर कुठल्याही घरातली एक साधी सामान्य मध्यमवर्गीय आणि भोळी सरळ अशी हाऊसवाईफ जिच्या समोर अचानक हा काहीतरी एक नवीन विषय उलगडला जातो आणि मग सगळ्यांनाच जसे प्रश्न असतात तसे तिला त्या विषयाविषयी प्रश्न पडतात की नेमकं काय आहे. मग तिचा नवरा त्यात इन्व्हॉल्व आहे आणि मग त्या नवऱ्याबद्दल तिची असलेली इनसिक्युरिटी अशा सगळ्यांनी अस्वस्थ झालेली अशी ती कॅरेक्टर आहे. तर फॉर्च्युनेटली मला फार छान वाटतं या सिनेमात मी कारण आतापर्यंतच्या माझ्या कामांपेक्षा थोडंसं वेगळं असं हे काम आहे. आतापर्यंत खूप जास्त सिरियस आणि असे रोल्स माझे पाहिले. या फिल्म मध्ये मात्र थोडासा ह्युमरस टच आहे माझ्या कॅरेक्टरला आणि त्यामुळे मला जरा वेगळं आणि करायला मजा आली असं वाटलं. पण मी ट्रेलर पाहिला होता सिनेमाचा. मला सिनेमा पाहण्याचा योग आला नाही, लवकरच मी पाहिन. पण ट्रेलर मध्ये अशी झलक दिसली की ती चिडचिड होते की आपली सवत परत आली आहे पण माणसाच्या रूपात, राईट? चिडचिड, रागा आणि तुझं जे कॅरेक्टर फार मस्त केलंय. तो ते कॅरेक्टर प्रोसेस करताना, पेप करताना तू काय कशी तयारी केली कॅरेक्टर? खरं सांगायचं ना तर स्क्रिप्ट मध्ये हे कॅरेक्टर इतकं फुललेलं नव्हतं. म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा ती गिरीश आणि गिरीशची बायको आणि तिच्या गिरीशची पहिली बायको याच्यात पुरुषून येते आणि मग हिचं ते सगळं फक्त एक भाबडेपणा होता की नेमकं काय आहे. मग तिच्याशी मी आता कसं रिॲक्ट व्हायचं. मग माझा मुलगा जो तिचा खरं तर बायोलॉजिकल चाइल्ड आहे तर तो मला सोडून जाईल का, इतपत ते सगळं कॅरेक्टर लिहिलेलं होतं. पण आम्ही सेटवरती त्या कॅरेक्टरला आणखी जास्त फुलवलं आणि तेही सीन्स करता करता म्हणजे आमचे दिग्दर्शक आहेत समीर तिवारी, ते त्यानंतर गिरीश कुलकर्णीच्या मदतीने माझ्या काही स्वतःच्या इनपुट्सनी ते कॅरेक्टर आम्ही खरं तर सेटवर जास्त फुलवत गेलो. मग त्याच्यामधनं अशा आयडियाज यायला लागल्या की बाबा आता ह्याची परत तिच्याशी मैत्री झाल्यानंतर हिला इन्सिक्युअर वाटेल का, कारण त्या सगळ्या विषयाबद्दल अज्ञानच आहे गावाकडे आणि त्यामुळे तिला तर नेमका विषय काय आहे हे कळत नाहीये. मग ती खरं तर त्याची पहिली बायको. मग गावातले लोक कुठेतरी असं सारखं गॉसिप करतात की बाबा पहिली बायको हीच खरी बायको असते, तुझ्यावर आपलं त्याचं असं नाईलाज म्हणूनच लग्न केलंय. तर ती एक इन्सिक्युरिटी तिला यायला लागते की माझी पहिली बायको आली म्हणजे आता हा मला सोडून जाणार का. तर ते सगळी तिच्या मनामधली संपूर्ण एक भाबडी अशी काहीतरी इन्सिक्युरिटी आहे आणि ज्याच्यामुळे तिला ते हळूहळू विषय समजायला लागल्यानंतर त्यानंतर तिची जी सोपट सवत, तिचा सवत असं जे म्हणतात तो आल्यानंतर त्याच्याशी तिची मैत्री व्हायला लागते. माणूस म्हणून तो किती चांगला आहे हे तिच्या लक्षात यायला लागतं आणि मग हळूहळू तिची ती सगळी तिचे गैरसमज सगळे मिळायला लागतात. असं ते कॅरेक्टर आहे आणि ते मी तर म्हणेन स्क्रिप्ट पेक्षा खरं तर सेटवर जास्त फुललं ते कॅरेक्टर. गिरीशच्या इनपुटने असेल किंवा आमच्या डिरेक्टरच्या इनपुटने असेल, माझ्या काही स्वतःच्या, असं ते डिस्कस करून सेटवरती ते जास्त फुलत गेलं कॅरेक्टर. आता तू म्हणाली की कॅरेक्टर सेटवर फुललं, पण कोणतेही कॅरेक्टर असो किंवा सिनेमा असो एकमेकांच्या त्या बॉन्डिंग शिवाय एकमेकांची आपण रिसर्च करतो तोपर्यंत सिनेमा बनत नाही किंवा ते कॅरेक्टर बनत नाही. तर तुमचं सगळ्यात सेटवरचं बॉन्डिंग कसं होतं? राष्ट्रीय काही असेल, गिरीश दादा असेल, तुम्ही कसं एकमेकांची बॉन्डिंग केलं, कसे तुम्ही रिहर्सल करायचं, काय मजा केली? मजा म्हणजे कसं तुम्ही काम कसं सेटवरचा माहोल कसा होता? हो. खरं म्हणजे खूप खेळीमेळीचा असा म्हणता येईल कारण गिरीश कुलकर्णी माझा खूप पूर्वीपासूनचा मित्र आहे. अगदी
अनेक वर्षांपासून गिरीश आणि मी एकमेकांना ओळखतो. श्रीकांत यादव, गिरीश कुलकर्णी हे माझे अगदी जुने मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी पूर्वीपासून माझा बॉन्ड आहेच. ते अगदी गप्पा गप्पा एकमेकांची चेष्टा मस्करी असं सगळं आम्ही खूप पूर्वीपासून करतो. त्यामुळे त्यांच्याशी काही मला वेगळं नव्हतं. एवढं मात्र आहे की प्रोफेशनली काम करताना तुमचे कधी कधी वाद होतात. तर गिरीश बरोबर असे काही गमतीचे वाद व्हायचे की हे कॅरेक्टर असं प्ले करू नको, तसं कर, म्हणजे माझं कॅरेक्टर असं होईल. तर असे काही गमतीशीर वाटून शिवाय एक खेळीमेळीचा आणि आनंदाचं असं काहीतरी एक डायलॉग गिरीशी असायचा, तर मजा यायची. राजेश्री माझ्यासाठी नवीन होती कारण तिच्याबरोबर पहिल्यांदाच काम केलंय. त्यामुळे थोडासा पहिल्या दिवशी तिच्याबरोबर तिची ओळख होईपर्यंत एक ऑकवर्डनेस होता. पण माणूस म्हणून ती फार मला आवडते. तिच्याशी विचारांनी खूप पटकन मी जुळले गेले असं मला वाटलं. त्यामुळे तिच्याशी एक छान मैत्री झाली आणि आमचे डिरेक्टर ते तर खूपच मस्त माणूस आहे आमचे संदीप तिवारी जे आहेत ते. त्यांनी सगळ्यांना कम्फर्टेबल केलं होतं. सेटवरती चिडचिड, आरडे-ओरडे असलं काहीही नसायचं. डिस्कशनला ते पूर्ण ओपन होते, जे ऍक्टर्सना फार आवडतं. अनेकदा असे दिग्दर्शक असतात की जे मी जे सांगितलंय त्याच्यावर चर्चा न करता गपचूप जे सांगितलंय ते करा तुम्ही असं म्हणणारे दिग्दर्शक असतात, जे थोडे डॉमिनेट करतात. पण समीरजी तसे नव्हते. समीरजींना चर्चा करायला आवडायची. आपण मिळून ठरवू असं ते म्हणायचे. स्पॉन्टेनिटीला ते थोडेसे आम्हाला वाव द्यायचे. त्यामुळे काही गोष्टी आम्ही आमच्या केल्या. त्यामुळे सगळ्या जे काय फिल्ममध्ये बॉन्डिंग दिसतं आमचं, त्या सगळ्याचं महत्वाचं सगळ्यात मुख्य क्रेडिट मला द्यावंच वाटतं ते आमच्या डिरेक्टरला समीरजींना. कारण त्यांचा पेशन्स, त्यांचा शांतपणा आणि त्यांचा काय म्हणता येईल आनंदाने सगळ्या गोष्टी घेण्याचा स्वभाव, ह्याच्याने ते सगळं खूप कम्फर्टेबल होत गेलं. गिरीश बरोबरचं सुद्धा आणि राजश्री बरोबरचं सुद्धा नातं. ओके. सिनेमा रिलीज झालाय. अगदी म्हणजे उत्तम प्रतिसाद मिळाला सिनेमाला. काय म्हणतो, कसं वाटलं तुला? तू थिएटर व्हिजिट केलेलीस का? किंवा काय, कशा प्रतिक्रिया आहे? खूप छान प्रतिक्रिया येतात आम्हाला. खूप म्हणजे एकतर अगदी तरुणांपासून यंगस्टर्स सध्याचे जेनझी वगैरे जे काय आपण म्हणतो त्यांच्यापासून ते खूप म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे लोक सिनेमा बघायला जात आहेत. त्या सगळ्यांना आवडेल असा हा विषय आहे. जनरली असं होत नाही की एकतर तरुणांना ती फिल्म आवडते आणि मग म्हातारे म्हणतात की नाही नाही काही आजकालच्या मुलांचं काही आहे वगैरे, आणि नाहीतर मग ती सिनियर्सना आवडते अशी तर मजा, मग तरुण लोक आपल्याकडचे मराठी सिनेमाला जातच नाही. तर हा तसा विषय नाही आणि ही फिल्म तशी नाही. आम्हाला हे खूप जाणवलं की अगदी तरुणांपासून ते 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना त्या फिल्ममध्ये आनंद वाटला. सगळ्यांना ती फिल्म आवडली आणि त्यामुळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आले सगळ्यांकडनं. काही काही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लोकांनी अर्थातच आम्हाला त्यांचे ओपिनियन्स आहेत ते असं वाटलं, हे नाही आवडलं. पण बेसिकली विषय खूप महत्वाचा आहे. हा विषय लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यानंतर अनेकांकडून असा फीडबॅक आला की आम्हाला या विषयाबद्दल माहितीच नव्हतं. असे अनेक सिनियर्सनी सांगितलं की ते तुम्ही काहीतरी एक नवीन आमच्या समोर विषय ओपन केला आहे. त्यानंतर समाजामध्ये अनेक जण मायनॉरिटीज मधल्या लोकांना आपण थोडंसं वाईट टाकल्यासारखं करतो, बाजूला टाकतो, त्यांच्याविषयी गॉसिप तयार होतं. तर या लोकांबद्दल एक सिम्पथी तयार सिनेमाने आणि ती खूप मला असं वाटतं महत्वाची आहे. सिम्पथीपेक्षा आपण एम्पथी म्हणायला पाहिजे. एम्पथी खूप महत्वाची आहे. तर ती एम्पथी या सिनेमाने तयार केली की अशा लोकांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचं सुद्धा एक काहीतरी म्हणणं आहे, त्याच्यात ते नैसर्गिक आहे ती जी काही प्रक्रिया आहे ती संपूर्ण. तर हे सगळं समजून घ्यायला खूप मला वाटतं लोकांना फायदा झाला आणि तसा फीडबॅक आला आम्हाला लोकांकडून की असा विषय मांडल्याबद्दल खूप थँक्स, असा एक फीडबॅक होता संपूर्ण. बरोबर. आता थोडंसं मागे जाते, म्हणजे बाप्याविषयी तर आपण बोलतोच आहे. पण ह्या आधीही तू वेगवेगळे कॅरेक्टर साकारले. माझ्या सगळ्यात जास्त लक्षात राहिलेलं कॅरेक्टर म्हणजे शाळामधली बेंद्रेबाई. म्हणजे अक्षरशः म्हणजे जशी तू नाही आहेस तसं ते कॅरेक्टर होतं. तो ते असेल किंवा वेगवेगळ्या भूमिका तू साकारत गेलीस आतापर्यंत. अनेक भूमिका आहेत ज्या तुझी असं वाटतं की तू नाहीच आहेस. तू ऍक्टर म्हणून जेव्हा तू कॅमेऱ्यावर काम करतेस तेव्हा तू स्वतःसाठी काय प्रोसेस करतेस? ही स्वतःची प्रोसेस झाली आहे तुझी, ती काय असते? अगं मला खरं म्हणजे बऱ्याचदा प्रश्न विचारला की उत्तर इतकं अजून सोपं आहे असं वाटत नाही. म्हणजे हे तर बेसिक गोष्ट आहे की स्क्रिप्ट वाचता, तुम्ही त्या कॅरेक्टरचं बॉडी लँग्वेज काय आहे याचा विचार करता, त्यानंतर ते भाषा काय बोलेल याचा विचार करता. हे तर सगळेच करतात, सर्व ऍक्टर याच्यावर काम करतातच. पण कुठेतरी मला नेहमी असं वाटतं की कलेमध्ये स्पॉन्टेनिटी नावाची एक गोष्ट असते आणि जी अशी एक्सप्लेन करणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे मी बऱ्याचदा असं म्हणते की जेव्हा मी एखादं कॅरेक्टर साकारते
ते कॅरेक्टर माझ्यामध्ये भूतासारखं शिरतं असं मला वाटतं. म्हणजे मला सुद्धा त्याच्यावर जाईपर्यंत असं भीती वाटत असते की आपल्याला हे जमेल का नाही, कारण आपल्याला स्वभाविक थोडं वेगळं आहे, आपण आतापर्यंत कधी केलेलं नाहीये. पण त्याच्यावर हळूहळू काहीतरी ते कॅरेक्टरच्या आत्महत्या खेळत जाऊन कॉन्टिन्युअसली ते करत आणि एकदा का ते सापडलं की मग रादर अख्ख्या फिल्मभर तुम्ही ते मेंटेन करता. रादर मला घरी आल्यानंतर मला असं होतं की अजूनही कॅरेक्टरच्या पद्धतीने बोलते आणि वागते. तर मला घरी आल्यानंतर बरंच होतं की आता मला बाहेर यायला पाहिजे, आता मला परत देवीच्या रोलमध्ये गेलं पाहिजे. आणि ऍक्टर्सना मोस्टली असंच वाटत असतं की त्याच्यापेक्षा जर काहीतरी वेगळं साकारायला मिळालं तर ती मजा असते. तुम्ही जे आहात तेच दाखवण्यात काही मजा नाहीये. त्यामुळे शक्य तितका प्रयत्न असा असतो की एरवीची मी ह्याच्यापेक्षा मला वेगळा काही छटा, वेगळ्या भावना, वेगळे काही जेस्चर, वेगळं काही एक पात्र साकारायला मिळालं तर त्याची मजा मला जास्त येते आणि ते करायचं काय करत असते. ओके. आता आहे ना, म्हणजे आपण आता वेगवेगळ्या आधीच्या भूमिकांविषयी बोललो आणि आता तू म्हणाली की म्हणजे मी असं एक्सप्लेन नाही करू शकत थोडक्यात वगैरे. पण ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून तू साकारलेला आतापर्यंत जेवढे रोल साकारले तर तुझा आवडीचा रोल कोणता आणि का? मला 2 फिल्म्सची नावं घेईन. एक म्हणजे संगीता, सुमित्रा वाळे, सुनील पुतनकरांची जी फिल्म होती माझी. संगीता हा माझा खूप आवडता सिनेमा आणि त्यातल्या दोन कॅरेक्टर प्ले केले होते. एक आत्ताच्या मॉडर्न काळातली दिग्दर्शिका आणि जुन्या काळातली राणी, अशा 2 कॅरेक्टर्स मी प्ले केले होते आणि तो माझा खूप आवडता रोल आहे. एकतर अशा 2 कॅरेक्टर्स प्ले करायला मिळणं, कारण ते दोन्ही कॉन्ट्रास्ट होते खूप. कारण नवीन मॉडर्न काळातली एखादी दिग्दर्शिका आणि त्या काळातल्या त्या राणी हावभावांपासून, तिच्या बोलण्याच्या स्टाईल पासून ते विचारांपर्यंत सगळं वेगळं होतं. तर तो माझ्यासाठी एक मोठा चॅलेंज होता आणि त्यामुळे ती माझी एक आवडलेली मी साकारलेली भूमिका. आणि दुसरी म्हणजे जी अनेकांना आवडते ती म्हणजे नाळमधली माझी आईची भूमिका. कारण मला बऱ्याचदा असं वाटतं की एकतर तुम्ही जेव्हा एखादी कलाकृती करता तेव्हा फक्त त्या कॅरेक्टर मध्ये तुम्हाला मजा येऊन चालत नसतं. तुम्हाला त्या टीम बरोबर मजा यावी लागते. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काम करणारी माणसं, तो दिग्दर्शक, त्यांच्या सगळ्यांची जी मैत्री होते, त्या सगळ्यांबरोबर तुमची जी समजून वाढत असते, त्या सगळ्यामध्ये मजा असते जेव्हा तुम्ही एखादं प्रोजेक्ट करता तेव्हा. तर नाळ हा माझ्यासाठी तसा सिनेमा होता. कॅरेक्टर करायला तर मजाच आली. मला तर खूप सुंदर आईचं कॅरेक्टर लिहिलेलं होतं सुधाकर आणि नागराणी मिळून. त्यामुळे ते कॅरेक्टर खूप सुंदर होतं, ते साकारताना मजा आली. पण सेटवरती नागराजशी झालेली मैत्री असेल, सुधाकर हा माझा चांगला मित्र आहे, त्याच्याशी होणारे इंटरॅक्शन, त्या श्रीशी म्हणजे आमच्या चैतूशी होणारा दंगा किंवा त्याच्याबरोबर एक इनोसन्स अवतीभोवती असणं आणि मग तो इनोसन्स बघणं, या सगळ्याची वेगळी मजा होती. किंवा त्या गावाकडे जाऊन आम्ही महिनाभर राहिलो होतो. तिथे त्या गावातली सगळी मजा, तिथले लोक, तिथलं कल्चर, हे सगळं बघायला सुद्धा खूप मजा येते. त्यामुळे हा संपूर्ण प्रोसेस एक काहीतरी आनंद देऊन जातो. आणि नाळ या चित्रपटाने मला त्या सगळ्या प्रोसेसची एक काहीतरी एक आनंद दिला त्या प्रोसेसचा. त्यामुळे हे 2 आवडते रोल माझे. आणि आता माझा लास्ट क्वेश्चन, तू आता बाप्याचं गाणतोय सगळीकडे, म्हणजे सगळ्यांनाच आवडतोय आणि तो अजून लोकांपर्यंत पोहोचावा. पण तुझा ड्रीम रोल कोणता आणि एक भूमिका अशी जी कायम तुला साकारायची पण अजून ती संधी मिळाली नाहीये आणि आगामी प्रोजेक्ट काय घेऊन येते हे बोल तर. ओके. आधी मी माझ्या पुढच्या प्रोजेक्ट बद्दल सांगते. आता येऊन असलेले बरेच प्रोजेक्ट आहेत माझे. एक तर सौभाग्यवती सरपंच नावाची मी एक अल्पा मराठीसाठी वेब सिरीज केली होती. त्याचा पहिला सीझन येऊन गेला आणि आता दुसरा सीझन त्याचा येईल. त्यानंतर 2-3 सिनेमे आहेत. आभार नावाचा एक माझा सिनेमा आहे. दुबई सिबलिंग्स नावाचा एक सिनेमा केला आहे. 2 एका हिंदी फिल्म मध्ये मी आता काम केलं आहे. मला आता रिव्हील नाही करता येणार, पण मोठं आणि छान प्रोजेक्ट आहे. लवकरच दिवाळीपर्यंत ते लोकांच्या भेटीला येईल. त्यामध्ये एक हिंदी फिल्म येऊ घातली आहे. अशी काही प्रोजेक्ट आहेत. आणि ड्रीम असं म्हणलं तर खरं तर असा काही डोळ्यासमोर नाही, पण हिस्टॉरिकल काहीतरी करावं असं मला बरेच वर्ष वाटतं. हिस्टॉरिकल काही मला करायला मिळालं नाहीये. हिस्टॉरिकल काहीतरी करायला आवडेल, पण प्रत्येक नवी भूमिका ही माझ्यासाठी ड्रीम रोलच असते. त्यामुळे खूप नवीन नवीन छान छान वेगवेगळे रोल यावेत अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच. तू खूप वेळ काढून इंटरव्ह्यू दिलास आणि खूप मजा आली बोलताना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला पण छान वाटलं बोलायला आणि तुझ्या प्रश्नांनी मला परत एकदा स्वतःला एक्सप्लोर करता आलं, त्याबद्दल खूप थँक्यू. थँक्यू.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.